महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार दर्शक मित्रांनो, आज आपण चिरनेरच्या महागणपतीचं दर्शन घेणार आहोत। चिरनेर हे गाव नवी मुंबई पासून साधारण 23 किलोमीटर अंतरावर आहे। या गावाची नोंद इतिहासकालीन आहे। या गावात गणपतीची स्थापना कशी झाली याबाबत असं सांगितलं जातं की इसवी सन 1769च्या काळात या भक्ताला स्वप्न पडलं आणि त्यात त्याने असं पाहिलं की गणपतीची मूर्ती चिरनेर गावच्या तलावात विराजमान झाली आहे। पाण्याबाहेर काढून मूर्ती स्थापन करा आणि दुसऱ्या दिवशी ही बाब त्याने समस्त गावकऱ्यांना सांगितली। प्रथम ग्रामस्थांनी तलावाची पाहणी केली असता मूर्ती तलावात त्यांना सापडली। मूर्तीची स्थापना 1769 साली नानासाहेब पेशवे तसेच सुभेदार रामजी फडके यांनी केली होती। हा तो चिरनेरचा महागणपती। देवांचा देव ह्यो चिरनेरचा गणपती, देवांचा देव ह्यो चिरनेरचा गणपती, देवांच्या देवाची करू चला आरती। चिरनेरचा गणपती, चिरनेरचा गणपती, चिरनेरच्या गणपतीची करू चला आरती। काही भक्त असं सांगतात की चिरनेरचा महागणपती नवसाला पावतो। मूर्तीचा आकार वर्षाला तिळभर वाढतो। आज मितीला गणपती दर्शनासाठी हजारो भाविक दूर दूरून येतात। चिरनेरच्या मूर्तीकडे पाहता महागणपतीच्या हातात जो परशु दिसत आहे तो गणपतीला मोजी बंधनाच्या वेळी रेणुकेने दिला। वरुणाने त्याला फासे दिले, शंकराने त्रिशूल आणि डमरू दिले, व्यास मुनीने महाभारतातील एक पान दिले, महेश्वरीने 21 मोदक दिले, अश्विनी कुमारीने 21 दुर्वा दिल्या। आज कलियुग सुरू आहे। या युगात लोक गृहस्थ होतील तसेच कर्तव्य कल्पना झाल्याने देव गणपतीला शरण जातील। यावेळेस तो धूम्रवर्ण या नावाने अवतार घेऊन निळ्या घोड्यावर बसून दुष्टांचा संहार करील। असं झाल्यावर परत कृतयुग सुरू होईल। जंगल सत्याग्रह या नावाने देखील प्रसिद्ध आहे। 1930 साली इंग्रज सरकारने अमानुष गोळीबार करून 8 लोकांना ठार मारलं होतं। इंग्रज सरकार भयंकर अत्याचार करत होतं। गवत झाडे तोडायची नाही, मग पोटही भरणं जड झालं होतं। इंग्रजांच्या या धोरण ढाणून पाडण्यासाठी जंगल सत्याग्रह करण्यात आला। त्यात पकडण्यात आलेल्या आरोपींना चिरनेरच्या याच महागणपती मंदिरात बंदिस्त करण्यात आलं होतं। नंतर गोळीबार करून त्यांना ठार मारण्यात आलं। आजही गोळीचे निशाण मंदिराच्या सभामंडपातील खिडकीच्या सलईवर दिसून येतात। गरजा महाराष्ट्र न्यूजच्या स्पेशल बुलेटिन मध्ये इतकंच। कॅमेरामॅन साईनाथ भोईर सोबत शाहीर सोनकांबळे, गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।